हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, रात्री आम्ही इकडं यांच्या दुसऱ्या मामांच्या एका घरी गेलो होतो। तर आता इथं चालला होता पूर्ण स्वयंपाक वगैरे, तर मध्येच मग आम्ही गेलो, त्यामुळे तर शेंगा ज्या होत्या तर त्या तव्यावरती इथं चुलीवरतीच भाजून दिल्या आम्हाला खायला। आणि त्यानंतर परत भाकरीचं जे होतं तर ते चालू होतं। तर चुलीवरच्या भाकरी तर छानच लागतात, पण इकडं थोड्याशा वेगळ्या असतात, बाजरीच्या भाकरी असतात आणि बाजरीच्या भाकरी ज्या आहेत तर त्या इकडे वेगळ्या पद्धतीने पण बनवतात, म्हणजे थापून पण बनवतात आणि पाईपनी पण बनवतात। तर याच्या आधी पण मी पाहिलं होतं, म्हणजे दाखवलं होतं 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला, जेव्हा मी गावाकडे गेले होते तेव्हा। तर कुणी नवीन जर पाहत असेल तर पहा, असं व्यवस्थित आणि लहानच मुलगी, आता 10th मामांची मुलगी यांच्या। तर पूर्ण स्वयंपाक तिने एकटीनंच केला, स्वयंपाक म्हणजे भाकरी जे होते सगळ्यांसाठी। आणि कधी कोण थांबत होतं भाजायला किंवा कोणी नाही, तर ते पूर्ण एकटीनंच तिनं सगळं केलं होतं आणि एकटीच बनवत होती, म्हणजे करत पण होती आणि भाजत पण होती। तर चांगली प्रॅक्टिस आहे त्यांना, व्यवस्थित सगळं जेवण वगैरे सगळं जमतं। एवढे लोक होते तरी पण सगळं पूर्ण तिनं भाकरी बनवल्या सगळ्यांच्या। तर हे जे घर होतं तर ते यांच्या मामाचं पूर्ण खूप जुनं, म्हणजे आधीपासूनचं खूप वर्षापासूनचं घर आहे, जुनं घर होतं। तर त्यामुळे थोडंसं असं मागं भिंती वगैरे जुन्या दिसतच असतील तुम्हाला। तर ही खाट वगैरे पण यांच्या आजोबांची होती वगैरे सांगत होते। त्यानंतर इथं थोडंसं आम्ही शेंगा खाल्ल्यानंतर मग हे सगळे जेवायला वगैरे बसले। तर जेवणामध्ये नॉनव्हेज वगैरे होतं, त्यामुळं मग आणि परी वगैरे पण होती, त्यामुळं मग मी नंतर जेवण केलं। तर सगळेच इथं सोबत एकत्र जेवण वगैरे करत होते। आणि गावाकडे अशीच पंगत पडलेली असते, सगळ्यांसोबतच असं जेवण होतं। सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, गप्पा वगैरे तर चाललेल्या जेवणासोबत। मग त्यानंतर मग मी एकटीनंच परत जेवण केलं, म्हणजे लेडीज वगैरे आम्ही पाठीमागून होतो, पण बाकी सगळे नॉनव्हेज वगैरे खाणार होते, त्यामुळं मग मी म्हणजे एकटीच असं बसून जेवण केलं थोडंफार।
आणि त्यानंतर मग आम्ही परत घरी आलो, जिथं आम्ही लग्नासाठी गेलो होतो ज्यांच्या घरी, तर तिथं आलो. आणि इथं विहिकाचा डान्स चालू होता. तर इथं म्हणजे म्युझिक वगैरे चालू होतं, पण आता ते कॉपीराईट वगैरे येतं त्यामुळे इथं मी लावत नाही आहे. पण सॉन्ग वगैरे चालू होते आणि इथं फर्स्ट अशी ती घरी तर एवढं जास्त डान्स करत नाही आहे, पण बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच तेवढं छान डान्स करत होती. म्हणजे एवढं तर छान अशा मूव्ज वगैरे नाही आहे, पण ॲटलिस्ट ट्राय वगैरे तर करत होती. तर मलाही छान वाटलं. मग नंतर सगळं जेवण वगैरे झालं आणि झोपायची तयारी चाललेली. खरं तर झोप पण खूप आलेली, कारण झोप नीट झाली नव्हती काल प्रवासामधून आल्यानंतर वगैरे. पण मग आता इथं मेहंदी काढायची होती आणि जिने मगाशी वंदिता इथं मला मेहंदी काढते. जिनं मगाशी भाकरी वगैरे बनवल्या, तर तीच आता सध्या इथं माझ्या हातावरती मेहंदी काढत होती आणि तिनं मग पूर्ण एका हातावरती मेहंदी काढली. तर पूर्ण तर व्हिडिओ इथं कंटिन्यू नाही झाला, कारण परी होती त्यामुळं मोबाईल जवळ इथं पकडता येत नव्हता. ती लगेच मोबाईल घेते त्यामुळं मग इथंच बराचसा एक 10-15 मिनटं तर गेली असतील मेहंदी काढण्यात वगैरे. आणि मग नंतर मी तसंच इथं झोपूनच गेले, कारण बाहेर कार्यक्रम वगैरे चालला होता, पण मला झोप खूप आलेली होती त्यामुळं मग मी झोपून गेले. त्यामुळे इथं काही जास्त व्हिडिओ वगैरे नाही बनवला मी. त्यानंतर मॉर्निंगला एवढं छान वाटत होतं. इकडं सूर्योदय वगैरे झालेला आणि गावाकडे एवढं सगळं शांत शांत, सकाळी सगळ्या पक्ष्यांचे आवाज वगैरे येत होते, तर खूप छान वाटत होतं. त्यानंतर आज होतं लग्न, मग त्यामुळे सगळे लग्नासाठी वगैरे तयार झाले होते. 12 वाजता अक्षता वगैरे होत्या, तर इथं मी पण तयार झाले होते. आणि लग्नामध्ये पण पूर्ण मला व्हिडिओ जास्त बनवायला आला नाही, कारण परिवी दोघीही त्रास देत होत्या, त्यामुळे आम्हाला दोघांनाही त्यांना दोघींना सांभाळावं लागत होतं. तर इथं लग्न वगैरे झालं मग, आणि आम्ही इथं जेवण पण केलं. पण आपल्या इकडं महाराष्ट्रात जेवणाची पद्धत जी आहे तर ती वेगळी, इकडं वेगळीच आहे. म्हणजे इकडं भाकरी वगैरे पण असतात जेवणामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक असे वेगवेगळे रिच्युअल्स. तर बाजरीची भाकरी, भाजीमध्ये वांग्याची भाजी होती आणि थोडीशी आमटी होती, बहुतेक शेंगदाण्याचं कूट वगैरे वाटत होतं, कशाची होती नेमकी कळली नाही मला तर. आणि थोडीशी बुंदी होती, गुलाबजाम होते. तर हे होते जेवणातले मेनू आणि इकडे सगळ्यांचं जेवण वगैरे चाललं होतं. तर त्यानंतर मग इथं थोडंसं नवरा नवरी पण इथं डान्स करत होते, कारण इकडं वरात वगैरे पद्धत नाही. तर लग्नामध्ये थोडंसं असंच बाजूला इकडं डान्स वगैरे होता आणि असं झालं पूर्ण लग्न. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि मग तिथून पण पुढं व्हिडिओ वगैरे नाही कंटिन्यू केला मी. दुसऱ्या दिवशी तर सकाळी आम्ही लवकर निघून आलो इकडं. पण सकाळी पहाटेचं सुंदर मला हे दृश्य खूप छान वाटत होतं, म्हणून मी थोडंसं इथं व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.